सगळ्या मावळ्यांचं आणि हिरकणींचं या पवित्र स्थळी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सकाळी मला वाटतं 7 वाजता सुरू झालेला आपला ट्रेक 2-2.5 तासाच्या पायपिटीनंतर आपण या समरस्थळी अर्थात उंबरखिंडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. आपण सकाळी सुरुवात केली पहिल्यांदा तेव्हा आपण ऐकलेलं की शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आणि नंतर मधल्या पठारावरती जेव्हा आपण मध्ये थांबलो होतो तेव्हा 1930 म्हणजे 1630 19 फेब्रुवारी 1630 पासून आपण जवळजवळ 1659 किंवा 1660 अफजल खानाला आपण मारलं. ओके हां, म्हणजे अफजल खानाचा वध आपण ऐकला इन शॉर्ट. आणि त्याच्यानंतर ह्या परिसरामध्ये जे काय राजकारण खेळलं गेलं आणि कसं खेळलं गेलं किंवा हा जो समरप्रसंग कसा काय घडला त्याच्या पुढची जी माहिती आहे त्याच्यासाठी आता आपण या पवित्र स्थळी छानपैकी बसलेलो आहोत. साक्षीला इतकं सुंदर ऐतिहासिक स्थळ असणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. तर जसं आपण ऐकलेलं की 1659 मध्ये हिंदवी स्वराज्यावरती 2 अस्मानी सुलतानी संकट एकाच वेळी कोसळली आणि त्याच्यातलं एक होतं ते अफजल खानाच्या रूपानं होतं आणि दुसरं जे होतं ते मुघलांकडून शाहिस्ते खानाच्या रूपानं. विजापूरकरांनी औरंगजेबाकडे केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून औरंगाबादेवरून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान 77,000चं घोडदळ 30,000चं पायदळ वगैरे असं जवळजवळ 1,00,000-1.25 लाखाचं सैन्य घेऊन तो औरंगाबादेवरून मावळ प्रांतामध्ये आलेला आहे. आणि मावळ प्रांतामध्ये अर्थात पुण्याच्या एरियामध्ये आल्यानंतर त्याने तिथून चाकणचा संग्रामदुर्ग जो भुईकोट किल्ला आहे तो 56 दिवसांच्या वेढ्यानंतर 15 ऑगस्ट 1660 या दिवशी त्याने तो आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे, कब्जा केलेला आहे, जिंकलेला आहे. ओके, आता हे राजकारण आहे ना हा इतका बेकार प्रकार आहे की इट इज नॉट अ कप ऑफ एव्हरीबडीज टी. आता गंमत बघा, विजापूरचा दरबार औरंगजेबाकडे मागणी मागतो की मला तुझी मदत दे, तू आणि मी मिळून आपण शिवाजीला बुडू. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाचं डोकं आणखीन तिरकसच चालते. त्याला शिवाजीला बुडवायचं तर आहेच पण त्याचबरोबर त्याला मुघलांचा विस्तार मुघल साम्राज्याचा विस्तार करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला आदिलशहाला सुद्धा शह द्यायचं आहे. हे एका दगडात 2 पक्षी मारायला निघाला औरंगजेब. हे इथे खूप नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पॉलिटिक्स किस तरह से खेला जाता है ना, हाउ यू प्ले द गेम्स. इथे तर तुला असं दाखवायचं आहे की मी शिवाजीला मारण्यासाठी तुला मदत करायला शाहिस्ते खानाला पाठवलंय आणि इथे शाहिस्ते खानाला किंवा ह्या उझबेक कारतलब खानाला इथे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे. काय इन्स्ट्रक्शन आहे माहिती आहे का? कारण हे प्रकरण घडण्याच्या आधी 15 ऑगस्ट 1660ला शाहिस्ते खानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकलाच. त्याच दरम्यान ह्या कारतलब खानाने विजापूरकरांकडे असलेला परिंडा जिंकला. सी द पॉलिटिक्स. इथे आपण वाचतोय इतिहासामध्ये काय म्हणतोय की औरंगजेब आलाय आदिलशहाला मदत करायला, पण इथे घडतंय काय तर मुघलांचा एक सरदार ज्याचं नाव आहे कारतलब खान उझबेक ह्यानं एकही रक्ताचा थेंब न सांडता विजापूरकरांच्या ताब्यामध्ये असलेला परिंडा नावाचा किल्ला जिंकलेला आहे. आणि मग ही बातमी जेव्हा शाहिस्ते खानाने औरंगजेबाला सांगितली तेव्हा तर औरंगजेबाच्या अंगावरती आणखीन मुठभर मांस चढलं. क्या मेरे बहादुर सरदार है, देखो खून खराबा किए बिगर उन्होंने परिंडा पाया. 56 दिन की कड़ी लड़ाई करने के बाद मेरे मामा शाहिस्ते खान ने संग्रामदुर्ग चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. केवढे प्रयत्न केवढे यश मिळालेलं आहे. मुघल औरंगजेब पण खुश, शाहिस्ते खान पण खुश आणि कारतलब खान पण खुश. बरं, हा परिंडा जिंकल्यानंतर औरंगजेबाच्या सूचनेनुसार शाहिस्ते खानानं कारतलब खानाला आपल्याकडे बोलवलेलं आहे. भाई मेरे तूने इतना अच्छा कुछ यश किया है, प्राप्त किया है, अब एक और मुहिम एक और जिम्मेदारी औरंगजेब साहब आपको सौंपना चाहते हैं और ये है कि शिवाजी जो अपने
आदिलशाही के ऊपर या मुगलों के किलों के ऊपर तो जो का अत्याचार करतोय का ते जे काय जे जिंकून तो हिंदवी स्वराज्यामध्ये सामील करून घेतोय, तर त्याला कोंडीत पकडण्याचं किंवा त्याला नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी आता मी औरंगजेबाच्या वतीनं तुझ्याकडे देतोय. मग तू ही कशी पार पाडणार? तर आपण ह्या संपूर्ण मावळ प्रांताचा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊ. मुळात महाराष्ट्राची जर तुम्ही टोपोग्राफी बघितली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येतं की हा जो सह्याद्री दक्षिण उत्तर पसरलेला आहे, जवळजवळ 930-940 किलोमीटरचा एकंदर सह्याद्री, म्हणजे तो कर्नाटकापर्यंत आहे. नुसता महाराष्ट्राचा विचार करू नका, महाराष्ट्रामध्ये तो जवळजवळ 750 किलोमीटर पर्यंतच येतो. तर हा जो सह्याद्री आहे हा बेसिकली महाराष्ट्राचे 2 तुकडे करतो. त्याच्यातला पहिला तुकडा जो आहे तो तळ कोकण म्हणजे समुद्र सपाटी आहे, आणि दुसरा जो आहे तो प्लॅटू दख्खन म्हणजे पुणे, सातारा, कराड हा पठारी प्रदेश. आणि ह्या दोघांच्या मध्ये असलेला हा लांब लचक पसरलेला दराखोऱ्यांचा सह्याद्री इज अ डिवायडिंग लाईन. आता कारतलब खानाचे वडील औरंगजेबाबरोबर होते आणि तेव्हापासून तो ह्या एरियामध्ये आहे. पण तो कुठच्या एरियामध्ये आहे? प्लॅटू पोर्शनमध्ये. त्याला डोंगरदऱ्यांची काही माहीत नाही आहे, तो इकडे कधीही फिरलेला नाही आहे. डोंगरातून चालणं कसं, धावणं कसं, त्याचा अनुभव घेणं कसं, त्या खिंडी कशा, ते पानवटे कसे, त्या डोंगरवाटा कुठच्या, त्या ढोरवाटा कुठच्या, ह्याचा त्याला काहीही अनुभव नाही आहे. आलं लक्षात? त्यामुळे त्याला एक मनामध्ये आनंद आहे की औरंगजेबाच्या वतीनं शाहिस्तेखानानं माझ्यावरती एक आणखी जबाबदारी मोठ्या विश्वासानं टाकलेली आहे, आणि ती म्हणजे आता ह्यांनी काय विचार केला, ही जबाबदारी कशी आहे? तर शाहिस्तेखान आणि शाहिस्तेखानाचा जो विचार आहे तो याच्यामध्ये असा आहे की मगाशी पण आपण बोलले, जितना आसान है उतना पहिले कमी कर लो. आणि हे तुम्हाला ना बघा पुरंदरच्या तळामध्ये पण बघायला मिळतं. आलं लक्षात? मी टफ पोर्शन आहे ना तो नंतर अटेम्प्ट करा, आधी जेवढं सहज सोपं मारता येतं ना तेवढं सगळं मारा. म्हणून चाकणचा संग्रामदुर्ग गेला, आणि त्याच्यानंतर ह्यांनी असा विचार केला की ह्या मावळ प्रांतातून आपण इकडे खाली उतरायचं आणि ही खिंड पुन्हा वरती चढायची आणि कोकणपट्टीत उतरायचं. इथून 10 किलोमीटर नंतर वाकण आहे, 10 ते 16 किलोमीटर म्हणजे कोकणपट्टी सुरू झाली खालची. हे एवढंच जो टप्पा आपण उतरलो, कारण आपण बघितलं की कारतलब खानाचा जो येण्याचा जो मार्ग आहे तो तसाच आहे. तळेगाव तो मळवलीला आतमध्ये सरकला, आणि विसापूर आणि लोहगड हे हिंदवी स्वराज्यामधले किल्ले आहेत. त्यांना दिसतंय एवढं 30,000चं सैन्य या वाटेनं जात आहे, पण कोणीही काहीही बोलत नाहीये, कोणी कोणत्या प्रकारचा प्रतिकार करत नाहीये. सगळं जे काय घडतंय ते घडू देतंय. आणि मग या लोहगड आणि विसापुराला दक्षिणोत्तर असलेल्या ह्या वाटेनं हा कारतलब खान 30,000चं सैन्य घेऊन या वाटेनं खाली उतरतो. आता ही वाट ज्या कोणा थोर माणसानं त्याला सजेस्ट केली त्याला कोपरापासून दंडवत. कारण ज्याला मुळातच तुम्हाला त्या वाटेचा अंदाज नाही आहे, तिची डेप्थ माहीत नाही आहे, तिच्यातली संकटं माहीत नाही आहेत, त्या वाटेनं एका अज्ञात वाटेवरून तुम्ही जेव्हा चालता त्यावेळी खरोखरच तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. आणि शहाण्या माणसाने असे अघोरी निर्णय कधीही घेऊ नयेत. पण जे का असेल ते, ती वाट दाखवणाऱ्याची चूक असेल किंवा कुछ भी हुआ तो हम ये क्रॉस करके कोकण में उतरेंगे, हा विश्वास किंवा फाजील आत्मविश्वास म्हणूया एक वेळ झालं तर, हा कारतलब खानाकडे होता. आणि म्हणून तो ह्या वाटेनं यायला तयार झाला. आता ज्यावेळी तो मळवली सोडून पुढे ह्या आतमध्ये खिंडीमध्ये उतरायला त्याने जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे वाटेवरचं सगळं भयान अरण्य, त्या एवढूशा चिंचोळ्या वाटा, त्याच्यावरून मेन जाईल न जाईल घोडा एवढी जागा. आता आपण येतो ह्या पायवाटा खूप मळलेल्या आहेत, रस्ते रुंद झालेले आहेत, तेव्हा हे प्रकार नव्हते. आणि एवढ्या सगळ्या त्या अडचणीमधून ते खाली उतरत येणं आणि ते उतरायला सुरुवात केल्यानंतर त्या सैन्याची होणारी जी हालत होती ती बघितल्यानंतर रायबागन मनामध्ये काय समजायची ती समजले. आणि कारतलब खान सुद्धा समजले की आपण कुठच्या चुकीच्या वाटेनं या मार्गावरती आलोय. पण
संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व कारतलब खानाकडे असल्यामुळे रायबागण आत्ता काहीही बोलत नाहीये. ती पूर्णपणे शांत आहे आणि तो जसं सांगतोय त्याच्या पाठोपाठ ती आपली तुकडी घेऊन चाललेली आहे. रायबागांचा इतिहास आपण वरती ऐकलाय. आता बघा, परिंडा किल्ला चाकणचा संग्रामदुर्ग जिंकलाय 15 ऑगस्ट 1660. भर पावसाळ्याचे दिवस आहेत. नेमकं त्याच्याच आधी 13 जुलै 1660ला काय झालंय, पावनखिंड प्रकरण घडलंय. हा जुलै आणि हा ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 13 जुलै 28 दिवसांचाच कालावधी मध्ये गेलेला आहे फक्त. आणि पुन्हा एका नवीन राजकारणाला सुरुवात झालेली. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, कोकणपट्टी आहे, महामूर पाऊस पडणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष थोडेसे शांत आहेत की एकदा का हा पाऊस संपला की आपल्याला मोहीम चालू करायची. राजांनाही गप्प बसून चालणार आहे का? नाही. जगाच्या इतिहासामधला तो एकमेव द्वितीय राजा आहे ज्याने कधीच उसंत घेतलेले नाही, ज्याने कधीच विश्राम केलेला नाही की बाबा चला 2 डोंगर जिंकले, 4 किल्ले जिंकले, आरामात तंगडा टाकून ताणून बसू. नो. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाला पोचवल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजांच्या 2 तुकड्या विजापुराच्या दिशेनं निघाल्या. दुसऱ्या दिवशी, दुसरा तिसरा म्हणाला असेल, आता आपण एक ट्रेक केला की सेलिब्रेशन करतो ना, गेट टुगेदर करतात काय काय लोक. केवढा पराक्रम गाजून आलेत, 2 किल्ले चढून आलेत आणि उतरून आलेत. हे विचार नव्हते. 10 नोव्हेंबरला त्याला मारल्यानंतर 11 नोव्हेंबरला तुकड्या निघाल्या. इकडे उसंत नाहीये. आयुष्य कधी संपेल कोणाला माहित नाहीये. जेवढा दिवस मिळतोय तो महत्वाचा आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये मला माझ्या आईला दिलेला शब्द पुरा करायचा आहे. हे स्वप्न शिवाजी महाराजांच्या ॲट द बॅक ऑफ द माइंड कायम चालू आहे की तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. तुला आराम करून उसंत घेऊन नाही होणार हे तुझ्याच्याने. आणि हे सगळं कधी करायचं आहे? जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत. जिजाऊंना हे स्वप्न दाखवायचं आहे पूर्ण झालेलं त्यांच्या याची देई याची डोळा त्यांनी बघावं, ही शिवाजी महाराजांची सुद्धा इच्छा आहे की हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं जे जिजाऊ मासाहेबांना अभिप्रेत आहे, हे तिचा श्वास चालू आहे, तिचे डोळे उघडे आहेत तोपर्यंत तिने ते बघायचं. ही एक कठीण जबाबदारी मुलगा ह्या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती पण आहे. त्यामुळे उसंत आराम हा प्रकारच नाही. आणि मग ते पन्हाळगड ते विशाळगड हे प्रकरण घडतं. ते 13 जुलैला घडतंय. 15 ऑगस्टला आमचा परिंडा संग्रामदुर्ग जातोय. इकडे मुघल आदिलशाहला मदत करायला म्हणून येत आहेत आणि आदिलशाहचाच परिंडा जिंकतायत. राजकारण वेग घेत आहे, कारण आता पावसाळा संपत आलाय. आता इथून निघणारा जो वेळ आहे, कालखंड आहे, हा चढायांसाठी, मोहिमांसाठी चांगला आहे. नद्यांना पाणी आहे भरपूर. जी काही सैन्य सामुग्री जाणार आहे तिला व्यवस्थित सगळी सोय नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार आहे. या सगळ्याचा विचार करून ह्या मोहिमा आखल्या जातात. प्रत्येक मोहिमेमागे एक विचार असतो, एक प्लॅनिंग असतं. जसं तुम्ही आज बिझनेस मॅनेजमेंट, MBA काय करता त्या पद्धतीनं त्याही काळी होत होतं. पूर्ण विचार केल्यानंतर हे मोहिमा आखल्या जात. नाहीतर तुम्ही विचार करा ना, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तर प्लॅनिंग मास्टर नाही. काय होतं या माणसाकडे? शून्यातून जग निर्माण केलंय. आणि किती एकाच 10 एकाच 15 हे एवढ्या व्यस्त प्रमाणामध्ये हे यश संपादन करणं ही खाण्यातली गोष्ट नाही, हेरागाबाळ्याचं काम नव्हे. आणि हे असं सहज प्राप्त होत नाही. एक माणूस गमवायचा, एक मावळा गमवायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांना परवडणारं नाहीच आहे. त्यांना जितकी कमीत कमी मनुष्यहानी होईल तितकी कमीत कमी मनुष्यहानी होऊन किंवा शक्यतो ती पूर्णपणे टाळून हे यश निर्विवादपणे मिळवायचं आहे. हा राजांचा कायम प्रत्येक मोहिमेमागे असलेला विचार आहे. आणि अशा पद्धतीमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या ऑड आहेत, तुमच्या विरुद्ध आहेत, तुमच्या ऑपोजिशनला आहेत, अशा परिस्थितीमध्ये ते करून त्याचं यश संपादन करण्यासाठी खूप मोठा विचार, खूप मोठा प्लॅनिंग त्याच्या पाठीमागे असायला. आणि हेच नेमकं आमच्या शिवाजी महाराजांकडे ओतप्रोत भरलेलं होतं. 1645 पासून 1680 पर्यंतच्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काय मोहिमा झाल्या तेवढ्या प्रत्येक मोहिमेचं जर तुम्ही
अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की काय व्यक्तिमत्व आहे. कोणताही प्रसंग आहे, मग पुरंदरचा त असो, अफजल खान असो, बाजीप्रभूंचं पावनखिंड प्रकरण असो, आणि आता ज्या उंबरखिंडीत आम्ही थांबलोय त्या उंबरखिंडीचं सुद्धा प्रकरण असो. आता कारतलब खानाकडे आपण बघितलंय किती हजाराचं सैन्य आहे, बघितलंय 30,000चं सैन्य आहे. आणि राजे त्यावेळी राजगडावरती आहेत. राजांबरोबर तानाजी मालुसरे आहेत, नेताजी पालकर आहेत, एसाची कंक आहेत, सगळी मंडळी आहेत. आणि विचार करतात आता काय करायचं. कारण हे प्रसंग घडल्यानंतर, अफजल खान प्रसंग घडल्यानंतर राजांना हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी पैसा हवा आहे. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. एवढी जी काय आपली फौजफाटा आहे त्या तेवढ्या सगळ्या फौजफाटेचा मोहिमेवर असतेवेळीचा सगळा खर्च राजा या नात्यानं राजांनाच करायचा आहे. मग आमच्याकडे तर आम्ही शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करायला लागलोय. आमच्या आई वडिलांची काय पैदाइशी कमाई नाही आहे. आम्ही काय चांदी सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही आहे, बरोबर की नाही. मग हे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागतं, पैसा लागतो. तो आणायचा कुठून, मग त्या खंडणीतूनच आणायचा. राजांच्या तोंडी शब्द आहे की मी कुठच्या शत्रूला कसं मारीन हे मी माझं ठरवीन, आणि त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो मी ह्यांच्याकडूनच उभारीन. कशा रूपात, खंडणीच्या रूपात. आलं लक्षात. मग आता पैसा पाहिजे. अफजल खान प्रकरणामध्ये पण भरपूर खर्च झालेला आहे. तो शामियाना उभारणं, ते वैभव उभं करणं, तिथेही त्यांना लूट मिळालीच आहे. पण ही लूट कशासाठी आहे, त्या हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी आहे. ती काय महाराजांची वैयक्तिक मालमत्ता नाही. जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव राजा आहे ज्याने ही प्रॉपर्टी किंवा हे जे काय मला मिळाले हे माझं स्वतःचं आहे असं कधीच म्हटलेलं नाही. हे जनतेचं आहे. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा आहे. तो करून घेतोय माझ्याकडून, मी निमित्त मात्र आहे. केवढा उदात्त विचार. आणि मग हे जर हवं असेल तर मग काय, तर मोहिमा आखल्याच पाहिजेत. मग आता एवढा झालेला जो खर्च आहे हा भरून काढायचा कसा. मग राजांना ही गोष्ट कळते की कारतलब खान नावाचा एक सरदार, औरंगजेबाचा सरदार, ह्या खिंड उतरून कोकणामध्ये जी काही महाराजांची साम्राज्य आहे त्याला गिळंकृत करण्यासाठी म्हणून हा ह्या वाटेनं उतरणार आहे. ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच दरम्यान लागते ज्यावेळी राजे राजगडावर. आणि मग काय, हा एकमेव राजा आहे ना. तुम लढो हम कपड़ा संभालता ही वृत्तीच नाही. तुम भी लढो मैं भी लढता हूं. जितनी तुम्हारी जान इम्पॉर्टंट है उतनी मेरी भी जान इम्पॉर्टंट है. माझ्या मावळ्यांना असं कधी वाटतं कामा नाही की माझा राजा वरती बसलाय मस्तपैकी गडावरून मजा बघतो आणि आम्ही इकडे खाली लढाया करतो. नो, माझा राजा माझ्या बरोबर आहे. माझ्या जीवाचं जे होणार आहे तेच राजाच्या जीवाचं होणार आहे. हा केवढा मोठा विश्वास आहे माहिती आहे लढायला मिळण्यासाठी. आणि हा निर्माण करणं एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा आपण क्वालिटीज बघतो तेव्हा ही क्वालिटी पुढे येते की ह्या राजाने स्वतःच्या कृतीमधून नेहमी जाणवून दिलंय की मी तुमच्या सोबत आहे. तुमचं वाईट झालं तर माझंही वाईट होणार आहे, तुमचं चांगलं झालं तर माझंही चांगलं होणार आहे. म्हणजेच काय, मी तुमच्या सुखदुःखात कायम सहभागी आहे. मग का नाही आमचा एक मावळा 100 जणांना मारणार, आरामात मारणार. औरंगजेब दिल्लीत आणि लढतं इथं कोण, कारतलब खान 1000 किलोमीटर दूरवर. राजा वहां बैठा है, सही नहीं हाल लड़ रहा है. मरेंगे कौन, कारतलब खान. औरंगजेब को क्या होने वाला है. पण आमचं तसं नाही आहे. आमच्या एका नेताजी पालकरांबरोबर, आमच्या एका तानाजी मालुसऱ्यांबरोबर आमचे राजे स्वतः समोर आहेत उभे. आणि मग राजांनी ठरवलं की ह्या कारतलब खानाला आपण पकडायचं, त्याचा पराभव करायचा आणि त्याच्याकडे जे काय असेल ते सगळं लुटून स्वराज्यामध्ये जमा करायचं. पावसाळा संपला आणि मग ठरलं की उंबरखिंडी मार्गे म्हणजे तळेगाव,
मळवली ह्या मार्गानं हा तलब खान आपलं 30,000चं सैन्य बरोबर असलेली ती रायबाग या वाटेचा थोडासा जो का अनुभव आहे तो आपण या पॅचमध्ये उतरते वेळी घेतलेला आहे. या वाटेनं आपण उतरायचं आणि हा समोरचा डोंगर चढून खाली उतरलं की तळ कोकणामध्ये आपण पोचणार आहोत, जिथे सगळे जे किल्ले आहेत ते एकतर समुद्राचे आहेत किंवा जमिनीच्या हिशोबातले. तिथे कुठे चढाया नाही आहे, डोंगर नाही आहेत, त्यामुळे तशी काही भीतीचं कारण नाही. आणि ते अगदी आपण काय आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं आणि शिवाजीला शह द्यायचा प्रयत्न करायचा, अशी रणनीती या शाहिस्ते खानाने आणि कारतलब खानाने ठरवलेलं. आणि मग हा कारतलब खान ह्या वाटेनं इथे येतो. इथे आल्यानंतर तो ह्या वाटेने येतो. ही अगदी कन्फर्म न्यूज शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर शिवाजी राजेंनी नेताजी पालकर यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एका बाजूनं आपलं सैन्य त्या सगळ्या ज्या पाठच्या ज्या प्रदेशामध्ये आहे त्या सगळ्या प्रदेशामध्ये पसरवून ठेवा आणि मी दुसऱ्या बाजूनं वरच्या बाजूने येतोय. म्हणजे तो त्याला पाठी फिरायचं झालं तर तो पाठीसुद्धा फिरू शकणार नाही. अशा रीतीनं दोन्ही बाजूने आपण आक्रमण करून या कारतलब खानाला या खिंडीमध्ये गाठायचं. बघा ना शिवाजी महाराजांना भौगोलिक ज्ञान किती आहे. भौगोलिक म्हणजे जॉग्राफिकल नॉलेज जो काय प्रकार असतो हा किती अभ्यासू आहे ह्या माणसाचा. घोडखिंड प्रकरण घ्या. अरे घोड्याची झेप जाणार नाही एवढ्याच अंतरावरती अडवलंय. 300 माणसं 8 तास घोडखिंड लढवू शकतात. ही ॲट द बॅक ऑफ द माइंड राजा किती मोठा आणि कसा होऊ शकतो ना हे त्याचं उदाहरण आहे. आता ह्या खिंडीत पण इथेच त्याला पकडायचं आहे हे ठरलंय, कारण इथून तो मावळात परत पाठी जाऊ शकत नाहीये आणि इथून त्याला तर मी खाली कोकणात उतरूच द्यायचं नाही. राजांचं जे त्याच्यामध्ये एक तो सल्लागार आहे पण त्याचं दुर्दैवानं नाव उपलब्ध नाहीये. इथे एका सरदाराचं हे डोकं आहे, त्याने दिलेला हा विचार आहे की राजे ह्याला हा तळ कोकणात उतरणार आहे. यांची जी स्ट्रॅटेजी आहे मुघलांची ती अशीच आहे की मावळातून तळ कोकणात उतरायचं आणि तळ कोकणात तुम्हाला शह द्यायचा. तर ह्याला जर तळ कोकणात उतरण्याच्या आधीच जर अडवला काय तर आपल्याला जे हवं तेही खंडणीही मिळू शकेल आणि आपला तळ कोकण सुद्धा वाचेल. आणि त्याच्यासाठी ही जागा एकदम प्रॉपर आहे. आपल्या सुदैवानं तो उंबर खिंडी मार्गे येतोय, त्याला खिंडीतच गाठायचं आहे. आणि हे सगळं ठरल्यानंतर दोन्ही बाजूने मराठ्यांचं सैन्य ह्या संपूर्ण दऱ्याखोऱ्यांमध्ये जसं जावळीच्या खोऱ्यात अफजल खानाला मारतेवेळी पसरवून ठेवलेलं होतं सेम स्ट्रॅटेजी या ठिकाणी राजांनी अडॉप्ट केलेली आहे. आणि या संपूर्ण परिसरामध्ये राजांचं सैन्य विखुरलेलं आहे, ज्याची बातमी या कारतलब खानाकडे नाही आहे. आणि ज्याने कधीही डोंगराळ प्रदेश बघितलेला नाही त्या अशा बिकट डोंगराळ वाटेनं हा महाराजा कारतलब खान 30,000चं सैन्य घेऊन या ठिकाणी येतो. आणि इथे आल्यानंतर नेताजी पालकर आणि शिवाजी महाराजांचं जे सैन्य आहे ह्या सैन्यानं चौफेर हल्ला. आणि त्यावेळी राजांकडे सैन्य किती माहिती आहे का, याचं 30,000 आहे, 1,000चं सैन्य फक्त. जस्ट मॅटर ऑफ 1,000 म्हणजे एकाच 30 किंवा 300चं प्रकरण झालं 30,000 म्हटल्यानंतर. सी द प्रपोर्शन. अवघ्या 1000 मावळ्यांनी 30,000च्या सैन्याला या ठिकाणी या पवित्र स्थानी कोंडीत पकडलेलं आहे. आणि त्यांना ही वाट माहीत नसल्यामुळे बिचारे मावळापासून इथे येईपर्यंत काय त्यांच्या नाकातून दम आलेला आहे, दमलेले आहेत, थकलेले आहेत, नको ती वाट अशी त्यांची अवस्था आहे. कधी एकदा हे संपतं आणि आम्ही कोकणात उतरतो इतपत ते रडकुंडीला आलेले आहेत. आणि त्याच वेळी राजांचं सैन्य पावसाळाभर आराम करून एकदम ताजंतवानं आहे. कोणतीही मोहीम नाही आहे, पहिली वहिली मोहीम आहे, मस्तपैकी सगळे तरतरीत आहेत. आणि बरेच दिवस पावसाळ्यामध्ये तलवार चालवली मिळाली नसल्यामुळे सगळ्यांचे असे हात असे शिवशिवतात. ही मराठ्यांची परिस्थिती. आणि मग ते 1000भर मावळे जे ह्या परिसरामध्ये लपलेले होते ह्या सगळ्यांनी त्या 30,000च्या सैन्याचा पुरा धुवाधार उडवलेला.
आणि हे तुंब युद्ध बघितल्यानंतर राजे ज्या ठिकाणी उभे होते, करतलब खान ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी त्याच्या बाजूला ती रायबागन होती. तिने सांगितलं, करतलब खान, जिस इंसान को इस कोकण का और महाराष्ट्र का रास्ता मालूम नहीं है, जिसने ये कभी किया नहीं है, उस इंसान ने इन रास्तों पे आना खुद की मौत को सलामी देने जैसा है. स्वतःच्या मृत्यूची वाट तुम्ही चालत या उंबरखिंडी मार्गे यायचा निर्णय घेतलाय आणि याच्यात तुमचा जीव जाणार आहे तर तुमचा जीव जाईलच, पण तुमच्या बरोबर आलेल्या ह्या 30,000च्या सैन्याची सुद्धा मुंडकी उडतील. टेक इट फॉर ग्रँटेड. हा शिवाजी आहे, हे एरा गबाळ्याचं काम नाही. तुम्ही त्यांच्या नादाला लागलात आणि खूप चुकीच्या मार्गाने त्या शाहिस्तेखानाचं ऐकून तुम्ही ह्या मार्गाने आलेलात आणि आज चारी बाजूने आपलं 30,000चं सैन्य कोंडीत पकडलं गेलेलं आहे. इथून तो जय बी सोडा, ते कोकण बिकन सगळं विसरा. तुम्हाला जीव घेऊन सुखरूप तुमच्या घरी जरी जायचं असेल किंवा निदान कमीत कमी त्या शाहिस्तेखानापर्यंत जरी पोहोचायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना शरण गेल्याशिवाय दूसरा पर्याय नहीं. और कुछ नहीं हो सकता, तुम्हें भगवान नहीं बचा सकता है, तुम्हें अल्लाह नहीं बचा सकता है. यहाँ तुमको बचाने के लिए एक ही भगवान है और वो है शिवाजी. उसको शरण जाओ, सरेंडर हो जाओ, वो तुमको तुम्हारे ऊपर एहसान करेगा और तुम्हें शायद धर्मवाट दे देगा. धर्मवाट म्हणजे काय? जीवाला प्राणहानी न होऊ देता मोकळी वाट करून देणं, ही धर्मवाट. आणि धर्म कोणालाही मारा म्हणून सांगत नाही. न मारता तुम्हाला जी वाट दिली जाते ती धर्मवाट. आणि मग हे रायबागांचं सगळं ऐकल्यानंतर हा करतलब खान मोठ्या नामुष्कीनं एका सरदाराला आणि त्याच्याबरोबर आणखीन 4-5 हशम वगैरे देऊन शिवाजी महाराजांकडे पाठवतो. आणि त्यावेळी शिवाजी राजे हे घोड्यावर बसलेले आहेत. राजांनी पांढरी सुरवार घातलेली आहे, अंगामध्ये चिलखत आहे, डोक्यामध्ये शिरस्त्राण आहे आणि त्या शिरस्त्राणाची जी झालर आहे ती राजांच्या भारदस्त बाहूंवरती पसरलेली आहे. आणि ही जी चिलखत आहे हा लोखंडी प्रकार आहे आणि त्याला लागलेली जी गंज आहे त्याचा एक असा मरून कलरची जी छटा त्याच्यामध्ये जी दिसते आहे ती त्या पांढऱ्या सुरवारीवरती अत्यंत शोभिवंत असं रूप त्यानं एक प्रकारचं शिवाजी राजांना प्राप्त झालेलं आहे. आणि आमच्या शिवाजी राजांचं वर्णन करणं तर काय प्रश्नच नाही. ते धारदार डोळे, तितकंच धारदार करारी नाक, तेजस्वी नजर, तो प्रचंड भाल प्रदेश आणि ती ताठ मानेनं अभिमानानं फुगलेली ती छाती, असं ते धीरगंभीर सौंदर्य त्या घोड्यावरती बसलेलं होतं. आणि हा करतलब खानाचा जो सरदार आहे तो तिथे गेलेला आहे. त्याने राजांना शरणागती पत्करलेली आहे, राजांकडे धर्मवाट मागितलेली आहे. आणि मग आमच्या सरदाराचं, करतलब खानाचं, शाहिस्तेखानाचं खूप मोठी चूक झाली आणि आम्ही ह्या वाटेवर तुमच्या प्रदेशामध्ये आलो, ही आमची खूप मोठी झालेली घोडचूक आहे. आम्हाला मोठ्या मनानं क्षमा करा, आम्हाला परत जाण्याची परवानगी द्या, अशी विनंती त्याने त्या छत्रपती शिवाजी महाराजांना केली. आणि त्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना धर्मवाट दिलेली आहे, पण एका अटीवर. कारण मला इथं काय करायचं आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि मला जर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर मला काय हवं आहे, खंडणी हवी आहे. ती खंडणी द्यायची आणि मग निघायचं. असंच द्यायचं नाही. असंच द्यायची चूक कोणी केली? अशीच धर्मवाट फुकट कोणी दिली? नेसरीची खिंड वेडात मराठे वीर दौडले सात, प्रतापराव गुजर. ती धर्मवाट दिली म्हणूनच रायगडावरून आज्ञापत्र सुटलं सर्वत्र सर्ववत. महाराष्ट्रावर वेळोवेळी चाल करून येणाऱ्या गणिमास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. एका सरसेनापतीला राजांनी लिहिलेलं पत्र आहे. असं जायचं नाही. आणि मला विचारल्याशिवाय तर कोणीच जायचं नाही. आणि इथे कोणाला विचारायचा प्रश्नच नव्हता. राजे स्वतःच उपस्थित होते. राजांना स्वतःच निर्णय घ्यायचा आहे आणि राजांना जे हवंय ते राजांना मिळणार आहे.
या 30,000च्या सैन्याबरोबर आलेले घोडे, शस्त्रसामुग्री, सोनं नाणं, हिरे जडीत, सगळं जे काही जड जवाहर आहे, कारण ह्यांच्या मोहिमा म्हणजे असं भरपूर असायचं ह्यांच्याकडे. म्हणजे लढाया राहल्यात बाजूला, अख्खं मार्केटिंग यांच्या बरोबर असायचं. म्हणून तर अफजल खान प्रकरणामध्ये केवढी मोठी लूट मिळाली महाराजांना. आणि दुसरी म्हणजे ह्या मुघलांकडे आधी अकलेचं शॉर्टेज. बेसिकली खरोखर सांगतो, म्हणजे अरे तुम्हाला ज्याची काही कल्पना नाही, ज्याचा काही अंदाज नाही, त्या माणसाला तो माणूस काहीतरी तुम्हाला सांगतोय आणि त्याचं तुम्ही ऐकताय. त्या रणतोंडीच्या घाटातून निदान अरे बघा तरी ती वाट कसली आहे ती. तुम्ही खाली उतरताय जावळीच्या खोऱ्यात, थोडा तरी विचार करा रे. पण मला वाटत नाही ते देव केव्हा जर ती काय अक्कल बिक्कल वाटत होतं तेव्हा लोक सगळे कुठे गेलेले मुघल एकत्र मिळून कोणाला माहिती. पण त्याचा फायदा राजांना झाला. राजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा कस बघितलेला प्रत्येक प्रकरणामध्ये, कळलं की नाही. आणि अशा रीतीनं एक छोटीशी का होईना पण लढाई राजांनी इथे खेळली याच समरभूमीमध्ये. त्याच्यात त्यांना यश प्राप्त झालंय. आणि हिंदवी स्वराज्यासाठी हवं असलेली जी काय पैशाची मदत आहे, आर्थिक पाठबळ जे आहे, ते राजांना या ठिकाणी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मिळालेलं आहे. आणि अशा रीतीनं हा समर प्रसंग याच कुंभरखिंडीमध्ये 2 फेब्रुवारी 1661 रोजी सकल संपन्न झालेला आहे. ओके, सो दिस इज द हिस्ट्री ऑफ कुंभरखिंड.